अबोली या मालिकेच्या 16 ऑक्टोबरच्या भागामध्ये अबोली आता अंकुशला भेटायला निघालेली असताना अबोलीचा पाठलाग आता एक जरीमरीचा पेटारा म्हणजे कडक लक्ष्मी करत असते आणि नीता सुद्धा तिचा पाठलाग करत असते। नीता आता अबोली कुठे जाते, काय करते हे तिच्या मागे मागे राहून लपून छपून पाहत असतानाच आता मात्र नीता रिक्षेत बसते। रिक्षात बसलेल्या नीताला अडवण्यासाठी कडक लक्ष्मी येते आणि नीताच्या रिक्षेसमोर येऊन उभी राहते। अबोलीला मदत करत कडक लक्ष्मी अबोलीला पुढे जाण्यासाठी तिच्या व्हीलचेअरला मागे एक दोरा बांधते आणि अबोली कुठे चालली आहे हे लक्ष ठेवण्यासाठी कडक लक्ष्मी अबोलीच्या व्हीलचेअरचा दोरा आपल्या हातात घेऊन तिच्या मागे मागे चालते आणि नीताची रिक्षा अडवत नीताची दिशाभूल करते। तोपर्यंत अंकुशला आता हिप्नोटिझ करत त्याच्यानं डोक्यामध्ये काय चाललंय किंवा अंकुशला काही आठवत आहेत का जुन्या आठवणी हे सगळं डॉक्टर काढून घेत असतात। डॉक्टर हे सगळं काढून घेत असताना ते अंकुशला प्रश्न विचारतात आणि ते अंकुशला म्हणतात, आठवा बरं तुम्हाला काय आठवतंय? तुम्हाला एक अंधुकसा प्रकाश दिसत असेल, त्या प्रकाशाचा मागोवा घ्या, त्या प्रकाशाच्या मागे जा, कुठे जाताय तुम्ही? आठवा बरं कुठे जाताय तुम्ही? असं म्हणत डॉक्टर आता अंकुशला हिप्नोटिझ करत त्याला त्याच्या भूतकाळामध्ये घेऊन चाललेले असतात। अंकुश म्हणतो, डॉक्टर मला तो अंधुकसा दिवा तर दिसतोय पण मी त्याच्या मागे जाऊ शकत नाहीये, मी प्रयत्न करतोय पण मला त्रास होतोय असं म्हणत अंकुश आता ते डॉक्टर सांगतात त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करण्याचा विचार करत असतो पण त्याला ते काही जमत नसतं, तो ओरडायला लागतो। त्यावरती सचित आता मात्र हा सचित नाही याची क्रिशला खात्री होते। क्रिश म्हणतो, सर यांना त्रास होतोय, डॉक्टर साहेब यांना त्रास होतोय। डॉक्टर म्हणतात तुम्ही 2 मिनिटं थांबा। ते 2 मिनिटात त्यांच्या भूतकाळात पोहोचतील। अखेर अंकुश खूप स्ट्रगल केल्यानंतर अखेर त्याच्या भूतकाळात पोहोचलेला असतो। अंकुश म्हणतो मला चाळ दिसते आहे। डॉक्टर म्हणतात बघा बरं चाळीत गेल्यावरती पहिली व्यक्ती तुम्हाला कोण दिसते? त्या व्यक्तीचा आढावा घ्या, कोण आहे ती व्यक्ती बघा बरं। याच्यावरती आता मात्र अंकुश म्हणतो अबोली थांब असं म्हणत तो आता अबोलीचा मागोवा घेतो। डॉक्टर म्हणतात कोण आहे तिथे? याच्यावरती अंकुश म्हणतो अबोली आहे, माझी अबोली थांब। आता मात्र फिक्स होऊन जातं की अंकुश हा अंकुशच आहे, सचित राजे नाही। क्रिश म्हणतो डॉक्टर आता 100% पटलं, खात्री झाली का आपली की हा अंकुश सरच आहे? डॉक्टर म्हणतात हो, त्याशिवाय का हे अबोली बोलले असते? जर हे सचित राजे असते तर पल्लवीच्या काही आठवणी आठवल्या असत्या की? असं म्हणत डॉक्टरांनी 100% हा अंकुशच आहे हा आता खुलासा केलेला असतो। नीताईकडे पाठलाग करत करत अबोलीच्या मागावरती जात असताना कडक लक्ष्मी तिला अडवते आणि आता नीता पैसे काढण्याच्या गडबडीमध्ये इकडे अबोली पुढे निघून जाते, नीताची रिक्षा मागेच राहते। कडक लक्ष्मीने अबोलीला न्याय देत नीताला अडकवून ठेवलेलं असतं। आता नीताला अबोली दिसेनाशी होते आणि नीता विचार करते हे काय घडलं, ही गेली कुठे? ही कडक लक्ष्मी जर का मध्ये आली नसती ना तर ना ही अबोली माझ्या तावडीतनं सुटलीच नसती। ह्या कडक लक्ष्मीमुळे हे सगळं घडलेलं आहे, ही उगाचच इथून निघून गेली असं म्हणत आता मात्र नीता स्वतःलाच दोष देत असताना अबोलीला क्रिशचा कॉल येतो आणि क्रिश सांगतो अगं अबोली तुला कळतंय का, अंकुश सरांची शुद्ध परत आली म्हणजे त्यांना जुनं सगळं आठवलेलं आहे। अबोली म्हणतो क्रिश तू काय बोलतोयस? याच्यावरती क्रिश म्हणतो हो, त्यांना भूतकाळातल्या सगळ्या घटना आठवल्या आणि त्यांना आठवलेलं आहे तू, सगळ्यात पहिली आठवलेली व्यक्ती तू आहेस, त्यामुळे ते आपले अंकुश सर आहेत याच्यावरती 100% शिक्कामोर्तब झालेला आहे। असं म्हणत आता मात्र क्रिशने मोठा खुलासा करताच अबोली तातडीने अंकुशला भेटायला निघते। कडक लक्ष्मीने अबोलीच्या व्हीलचेअरला एक धागा बांधलेला असतो आणि तो धागा कडक लक्ष्मीच्या हाताला असतो आणि कडक लक्ष्मी आता मात्र अबोलीचा पाठलाग करत असते। आता ही कडक लक्ष्मी कोण आहे हे आपल्याला खूप औत्सुक्याचं वाटत असतं। तोपर्यंत अबोली रमाला कॉल करते। रमाला कॉल करून अबोली सांगते आई अहो अंकुश सरांची शुद्ध परत आले आणि त्यांना सगळं आठवले, स्मृती परत आलेली आहे आणि त्यांनी सगळ्यात पहिलं माझं नाव घेतलंय, ते आपले अंकुश सरच आहेत याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय आई असं म्हणत अबोलीने खूप मोठा खुलासा केलेला असतो। रमा म्हणते अरे वा बरं झालं, असंच सगळं ठीक होऊ दे। तोपर्यंत इकडे आता विजयाला काहीच कळत नसतं की अंकुश गेलाय कुठे, काय चाललंय। तोपर्यंत अबोली अंकुश जवळ पोचते। डॉक्टर म्हणतात हे बघा आत्ताच त्यांना भूतकाळात आम्ही हिप्नोटाईज करून नेलं होतं, भूतकाळात नेल्यावरती त्यांना आठवलेलं आहे की तुम्हीच त्यांची बायको आहात आणि ते अबोली बोलतायत आणि तितक्यात अबोली म्हणते सर बोला ना। अबोलीला आता अंकुश म्हणतो अबोली असं म्हणत तो डोळे उघडून अबोलीकडे पाहायला लागतो। आता सगळं आठवलेलं असतं आणि अंकुशने अबोली म्हणत अबोलीकडे आता धाव घेतलेली असते। पण
पण दुसऱ्या क्षणाला अबोलीचा गळा पकडत अंकुश म्हणतो, अबोले अबोले असं मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो. आता अंकुशचं हे विरोधाभास वागणं सगळ्यांनाच खूप धक्का देऊन जातं आणि आता डॉक्टर म्हणतात लगेचच ॲनेस्थेशिया द्या, ॲनेस्थेशिया द्या. अंकुशला ॲनेस्थेशिया दिल्यावरती तो अबोलीचा गळा सोडतो. मग अबोली म्हणते, हे असं का करत आहेत? डॉक्टर म्हणतात, तुम्हाला एक सांगू का? अहो आपल्याला ना त्यांना आपण नेलं होतं सबकॉन्शियस माइंडमध्ये, तेव्हा त्यांना अबोली आठवली, पण आत्ता ते त्यांच्या ओरिजिनल ह्याच्यात परत आल्यावरती ते मागचं सगळं विसरलेत, अशी गोष्ट झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण ना त्यांना जरा वेळ द्यायला पाहिजे आणि हा वेळ दिला ना तरच आपल्याला कळेल की नक्की त्यांच्यामध्ये काय बदल होतोय. पण सध्या आपण त्यांना एकटं सोडूया आणि हळूहळू त्यांच्यामध्ये प्रोग्रेस होईल याच्यावरती आपण लक्ष ठेवूया, असं म्हणत डॉक्टर आता इकडे या दोघांना सुद्धा अंकुशच आहे हे सांगतात, पण आपण त्यांना वेळ द्यायला पाहिजे हे सुद्धा सोबत सांगत असतात. मग मात्र इकडे अबोलीला थोडंसं वाईट वाटतं, कारण अंकुश सरांची शुद्ध परत आली आणि त्यांना आपण अबोली आहोत हे आठवलेलं असताना सुद्धा आता पुन्हा ते विसरले. याच्यामुळे अबोलीला खूप वाईट वाटतं. इकडे नीता आता फोनवरती नीताला समजत असतं की अजूनही सचितचा पत्ता लागला नाही, मग ती खूप चिडते. तोपर्यंत इकडे नीता आता दांडिया खेळत येते आणि म्हणते, खरंच एकदाचा अंकुश गायब झाला ना मला खूप आनंद झालेला आहे. याच्यावरती विजया म्हणते, याच टिपऱ्यांनी तुझं डोकं फोडी ना नीता मी. अगं तुझ्यासारखी माणसं माझ्या आजूबाजूला आहेत ना, म्हणूनच माझी प्रगती होत नाही आहे. तुम्ही सगळे मिळून मला न हरवायलाच बसलेले आहात. मला तर तुमचं काही कळतच नाही आहे काय चाललंय ते. तुम्ही असे का सगळेजण वागताय चुकीचं? याच्यावरती आता इकडे लगेचच नीता म्हणते, काय बोलतेस तू विजया? आता मात्र विजया सांगते, आपल्याला अबोली ह्या मात द्यायचा आहे आणि त्यासाठी सचितला शोधायचं आहे, तर तुझं काय चाललंय गं? याच्यावरती नीता म्हणते, अगं पण तो आहे कुठे आणि ती अबोली किती स्मार्ट निघाली. विजया म्हणते, अगं ती स्मार्ट निघाली नाही, तुम्ही मूर्ख निघालात म्हणून हे सगळं घडतंय. तुम्हाला अक्कल आहे का की अबोलीला मात द्यायची आपल्याला? तुमचं काही वेगळंच चाललंय. असं म्हणत आता अबोलीला कुठे शोधायचं, ती नक्की सचितला गायब केलंय का, या सगळ्याचा अजूनही विजयाला काही थांगपत्ता लागतच नसतो. तोपर्यंत इकडे अबोली घरी येते. त्यावेळेला तिला रमा म्हणते, काय गं अबोली, काय झालं? सगळं काही ठीक झालं ना? याच्यावरती अबोली म्हणते, आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आपल्या अंकुश सरांना सगळं आठवलंय, म्हणजे त्यांना आठवलंय बरं का मी अबोली आहे. शुद्धीवरती आल्यावरली त्यांनी पहिल्यांदा माझंच नाव घेतलं. रमा म्हणते, काय बोलतेस? याच्यावरती अबोली म्हणते, हो आई, पण अजूनही ते ना सबकॉन्शियस माइंडमध्ये मला ओळखतायत, पण प्रत्यक्षात ओळखत नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण ना थोडा त्यांना वेळ देऊया. इकडे आता रमा म्हणते, हो गं हो, मला असं वाटतंय की आपण त्याला वेळ देऊया. तितक्यात तिथे नीता येते. आजी म्हणते, बिनबिलाये मेहमान आलेत हो, बिनबिलाये मेहमान आलेत, पांडू आला गो आला. असं म्हणत आजी आता नीताला चांगलंच खडसावते. नीता म्हणते, आजी काय गं हे? आजी म्हणते, मग काय आमच्या घरात उठसूट यायला तुला सांगितलंय कुणी गं? नीता म्हणते, आजी काय बोलतेस तू? आजी म्हणते, हो, इथे चहाड्या करायला तुला यायला काही जमतच नाही, दुसरं कामच नसतं. तोपर्यंत विजया इकडे पल्लवीला सांगत असते, पल्लवी तू काय गं सारखी रडत बसलेली असतेस, काय गरज आहे तुला रडत बसण्याची? पल्लवी म्हणते, मला सचितची खूप आठवण येते. याच्यावरती विजया सांगते, अगं आठवण येते म्हणजे ती अबोली बघ किती हुशारगिरी करून सचितला लंपास केलाय आणि तू काय इथे रडतच नुसती बसणार आहेस की काय? असं म्हणत विजया आता पल्लवीला चांगलीच झापत असते आणि तितक्यात शार्दूल येतो. शार्दूल म्हणतो, डॅडा कुठे गेलाय? तर आता विजया सांगते, बाळा अरे तू एक काम कर, ती अबोली मावशी आहे ना, तिने तुझ्या डॅडाला लपवून ठेवलेलं आहे, तर तू एक काम कर बरं, तू तुझ्या डॅडाला शोधण्यासाठी अबोली मावशीकडे जा आणि अबोली मावशीला तू जाऊन सांग की माझ्या डॅडाला तू कुठे लपवलेस, माझा डॅडा माझ्याजवळ पाठव म्हणून. याच्यावरती शार्दूल आता अबोलीला जाब विचारायला निघून जातो. तोपर्यंत आता इकडे विजया पल्लवीला सांगत असते, हे बघ त्या अबोलीसारखी जरा सतर्क राहा, हुशार राहा. पण इकडे वेगळाच प्रकार घडत असतो. अबोलीला मदत करणारी कोणीतरी व्यक्ती अबोलीच्या पाठीशी असते आणि वेश बदलून ती अबोलीला मदत करत असते. आता कडक लक्ष्मीचा वेश घेतलेली तीच व्यक्ती एका म्हाताऱ्या आजोबांचा वेश घेते आणि आता चाळीमध्ये घुसते. इकडे चाळीमध्ये नवरात्राचं पूजन चालू असतं. त्या व्यक्तीने आता म्हातारबुवाचा वेश केलेला असतो. म्हातारबुवाचा वेश करून ती व्यक्ती चाळीत येते. अबोली चाळीमध्ये सचितच्या ऐवजी तिकडे आता शार्दूलला घेऊन पूजा करत असते. शार्दूलसोबत पूजा करत असताना ती म्हातारी व्यक्ती येते, अबोलीच्या जवळ येते, शार्दूलचा हात धरते. अबोली विचार करते, हे म्हातारबुवा इकडे आता
शार्दूलशी एवढी जवळीक का करतायत आणि ती त्या म्हातारबुवांकडे पाहते. म्हातारबुवांना प्रत्यक्ष पाहिलं असता साधारण ते काकांसारखे वाटतात, पण ते नक्की काकाच आहेत का की अजून कोणी मालिकेमध्ये एक नवीन एंट्री झालेली आहे? आणि जर ते काका असतील तर ते असे लपून छपून का येत आहेत? पण त्या माणसाची एंट्री झाल्यापासून आपल्याला माधव काका दिसलेले पण नाही आहेत. त्यामुळे नक्की काय खरं काय खोटं याचा भेद आणि खुलासा आपल्याला येणाऱ्या काही भागातच होणार आहे.